या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सर, काल महेश कोटे यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे हे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत। एकंदरीत ज्यावेळेस महेश कोटे यांचं निधन झालं त्यानंतर त्यांची धुरा हे प्रथमेश दादा सांभाळेल आणि त्यांच्या विचारश्रेणीला मान्य करून त्यांनी काहीतरी वेगळं करेल असं एकंदरीत बोललं जात होतं। परंतु अचानकपणे काल प्रथमेश दादा हे भाजप पक्षात प्रवेश केलेले आहेत व त्यासोबत कोटे समर्थक देखील त्यांच्या समर्थनात असून त्यांनी देखील प्रवेश केलेले आहे। या संदर्भात तुम्ही कोटे समर्थक म्हणून एक महेश कोटे यांचे कार्यकर्ते होते, तुमची विचारश्रेणी ही वेगळ्या पद्धतीने आहे, असं असताना तुमचं यावर काय म्हणणं आहे? आता तुम्ही सांगितले की आम्ही कोटे समर्थक आहोत आणि स्वर्गीय महेश अण्णा यांचे आम्ही कट्टर समर्थक होतो आणि सध्याही आम्ही कोटे परिवाराचे समर्थक आहोत आणि त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये मला पण आमदार साहेब देवेंद्र कोटे साहेब असू द्या किंवा प्रथमेश दादा असू द्या, या निर्णय प्रक्रियेमध्ये आमचे पण सूचना किंवा आमचे विचार त्यांनी जाणून घेतले आणि आम्ही पण ते सांगितले की बाबा आपले घरचे आमदार आहेत, एवढी ताकद CM देवेंद्र फडणवीस साहेब देत आहेत, तर तुम्ही भाजप जॉईन केले तर बरं होईल। एक विचारसरणीचा भाग वेगळा आहे, परंतु भविष्यामध्ये आपल्या घरचे आमदार असल्याने आपण भाजप जॉईन केले तर बरं राहील असं माझी त्यांना सूचना होती आणि त्यांनी मान्य केलेली आहे। महेश अण्णांचं एकंदरीत विचार पाहता विशेषतः ते मुस्लिम समाजाकडे लक्ष देत होते। यंदाच्या महानगरपालिकेच्या वतीने म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आहे, भाजप पक्षाच्या वतीने काही न्याय देईल असं वाटतं का तुम्हाला? मला नक्कीच अण्णांनी शब्द दिले होते की प्रभाग 11मधून एक मुस्लिम समाजाला आम्ही उमेदवार देऊ आणि मला देवेंद्र दादा आणि प्रथमेश दादा यांच्यावर मला विश्वास आहे। ते भाजपमध्ये गेले तरी ते मूळ काँग्रेस विचारसरणीचे लोक आहेत आणि त्यासाठी मला विश्वास आहे की नक्कीच ते मुस्लिम समाजाला प्रभाग 11मधून एक सीट देतील असा मला विश्वास आहे। जर सीट दिले नाही दिले तर आम्ही समाजाची बैठक घेऊ, समाज जे सांगेल ते करू, समाज आमच्या पाठीशी आहे। जर समाजाने जे निर्णय घेईल मग नंतर समाज जे सांगेल समाजाच्या पाठीमागे आम्ही उभे राहू। कुठं तर हे राजकीय घडामोडी होत असताना महेश अण्णांची उणीव भासते का? 100% भासणार। एवढा मोठा नेता गेला आहे तर आम्हाला 100% दुःख आहे। महेश अण्णा असले असते तर हे चित्र असलं असतं? नक्कीच नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।